नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सहकार आयुक्त व निबंधकाची जी विविध कार्य अभ्यासत आहोत त्यापैकी विकासात्मक कार्य अभ्यासूया। मित्रांनो, सहकार आयुक्त व निबंधक राज्य पातळीवर सहकार खात्याचा सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी असल्यामुळे निबंधकाला सहकारी संस्थेचा विकास करण्याच्या दृष्टीने एक सहकारी चळवळीचा किंवा सहकारी क्षेत्राचा विकास अधिकारी म्हणून निबंधकाला सहकारी संस्थेचा विकासात्मक भूमिका पार पाडताना किंवा विकास विषयक कार्य पूर्ण करताना संस्थेचा एक राज्य पातळीवरचा विकास अधिकारी म्हणून निबंधकाला विविध प्रकारची विकास विषयक कार्य पूर्ण करावी लागतात। निबंधकाची विकासात्मक कार्य पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करूया। क्रमांक 1 चा पॉइंट्स आहे विकासात्मक कार्याविषयी राज्यातील सहकारी क्षेत्राचे नेतृत्व करणे। मित्रांनो, सहकार आयुक्त व निबंधकाला राज्यातील सहकारी संस्थांचे नेतृत्व करण्याचा कार्य करताना किंवा सहकारी चळवळीचा नेता म्हणून सहकार आयुक्त व निबंधकाला विविध प्रकारची कार्य करावी लागते। राज्यातील सहकारी संस्थांचे नेतृत्व करणे, सहकारी संस्थेच्या दैनंदिन कामकाजावर नियंत्रण किंवा देखभाल करणे आणि ज्या राज्य पातळीवर सहकारी संस्थांची निबंधकांनी नोंदणी केलेली आहे अशा सर्व शिखर संस्थांना वेळोवेळी निबंधकाला मार्गदर्शन व मदत करावी लागते। मित्रांनो, सहकारी क्षेत्राचं नेतृत्व करताना एक चांगला नेता, प्रामाणिक नेता, निष्ठावंत, निस्वार्थी, निपक्षपाती नेता म्हणून किंवा एक लीडर म्हणून, पुढारी म्हणून ज्याप्रमाणे आपल्या लोकांना तो विकासाच्या मार्गावर पुढे नेतो, जनतेचा विकास करण्याची संपूर्ण जबाबदारी ज्याप्रमाणे लोकप्रतिनिधींची असते त्याचप्रमाणे मित्रांनो, सहकार आयुक्त व निबंधकाला सहकार क्षेत्राचे नेतृत्व करून सहकारी संस्थांचा संपूर्ण विकास करण्याची जबाबदारी पूर्ण करावी लागते। किंबहुना सहकारी संस्था या ग्रामीण भागाच्या विकासाच्या दृष्टीने स्थापन झालेल्या असल्यामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल सर्वसामान्य लोकांचा सर्वांगीण विकास करण्याची संपूर्ण जबाबदारी सहकारी चळवळीचा, सहकारी क्षेत्राचा एक नेतृत्व करणारा प्रशासकीय अधिकारी म्हणून निबंधकाला ही पूर्ण कार्य करावी लागतात। आणि म्हणून थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, निबंधकाला सहकारी संस्थेचे सर्वप्रथम सहकारी संस्थेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सहकारी संस्थेचं एक प्रामाणिक नेतृत्व पूर्ण करण्याची जबाबदारी किंवा त्या प्रकारचं कार्य पूर्ण करावं लागतं। त्यानंतर निबंधकाचं विकास विषयक क्रमांक 2 चं कार्य आहे सहकारी क्षेत्राला किंवा सहकारी चळवळीला वेळोवेळी कायदेविषयक मार्गदर्शन करणे, मदत करणे किंवा कायदेशीर सल्ला देणे। मित्रांनो, निबंधक हा सहकारी संस्थेचा एक मार्गदर्शक म्हणून, तत्वज्ञ म्हणून सहकारी संस्थांना
वेळोवेळी कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन करण्याचं कार्य निबंधकाला पूर्ण करावं लागतं. कारण सहकारी संस्थांना आपला दैनंदिन कारभार चालविताना अनेक समस्या उद्भवत असतात किंवा येत असतात. विशेषतः ग्रामीण भागातील सहकारी संस्थांना संस्थेचं दैनंदिन कामकाज पार पाडताना विविध प्रकारचे प्रॉब्लेम्स किंवा डिफिकल्टीज सॉल्व्ह करण्याचं कार्य किंवा अशा समस्यांचे वेळीच निराकरण करण्याकरिता सहकारी संस्थांना कायदेशीर असं मोलाचं मार्गदर्शन व मदत किंवा कायदेशीर सल्ला देण्याचे कार्य सहकार आयुक्त व निबंधकाला करावे लागते. म्हणजेच थोडक्यात सहकारी संस्थेला एक सुरळीतपणे व सुव्यवस्थितपणे कारभार चालविण्याकरिता सहकारी संस्थेला वेळोवेळी मार्गदर्शन व मदत एक सहकारी संस्थेचा मार्गदर्शक म्हणून पूर्ण करण्याची जबाबदारी निबंधकाला पार पाडावी लागते. त्यानंतर निबंधकाचं विकास विषयक क्रमांक 3चं कार्य बघूया. सहकारी संस्थांना तांत्रिक मार्गदर्शन करणे किंवा टेक्निकल गायडन्स करणं. मित्रांनो, ज्याप्रमाणे निबंधकाला सहकारी क्षेत्राला एक संस्थेचा मित्र, तत्वज्ञ व मार्गदर्शक म्हणून वेगवेगळ्या प्रकारचं वेगवेगळ्या संदर्भात मार्गदर्शन करावं लागतं, त्याचप्रमाणे सहकारी संस्थांना बऱ्याच वेळा विविध बाबतीत तांत्रिक मार्गदर्शनाची गरज भासत असते. उदाहरणार्थ, ज्यावेळेस सहकारी संस्थेची नोंदणी करताना किंवा निबंधकाच्या कार्यालयात नोंदणी प्रस्ताव सादर करताना कायदेशीर अटींची पूर्तता कशी करावी, संस्थेच्या नोंदणी संदर्भात मार्गदर्शन आवश्यक असतं. संस्थेचे हिशेब कसे ठेवावेत, सहकारी संस्थेचे आर्थिक व्यवहाराच्या नोंदी, संस्थेची हिशेब तपासणी, सहकारी संस्थेच्या विविध सभांचे आयोजन आणि अध्यक्ष व व्यवस्थापन समिती इत्यादींच्या अधिकारांबाबत व त्यांच्या कामकाजाबाबत तांत्रिक सल्ल्याची नितांत गरज असते. अशा वेळी निबंधकाला योग्य असा तांत्रिक किंवा कायदेशीर सल्ला देऊन सहकारी संस्थांना विकासाच्या मार्गावर मार्गस्थ करण्याचे कार्य किंवा विकासाच्या मार्गावर पुढे नेण्याचे कार्य सहकार आयुक्त व निबंधकाला करावे लागते. त्यानंतर निबंधकाचं क्रमांक 4चं विकास विषयक कार्य अभ्यासूया. सहकारी संस्थांना वेळोवेळी आर्थिक मदत किंवा सहाय्य करणे. मित्रांनो, आपणास माहित आहेच की ज्या ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आर्थिक दृष्ट्या दुर्बल व्यक्तींनी एकत्र येऊन सर्वसामान्य लोकांचा आर्थिक व सामाजिक विकास करण्यासाठी सहकारी संस्थांची स्थापना केली जाते किंवा सहकारी संस्था या आर्थिक दृष्ट्या दुर्बल व्यक्तींनी खऱ्या अर्थाने स्थापन केलेल्या असतात. त्यामुळे ग्रामीण भागातील सहकारी संस्थांना आपला दैनंदिन कारभार किंवा कामकाज पार पाडताना अपुऱ्या भांडवलाची ही समस्या वारंवार जाणवत असते किंवा अपुरे भांडवल ही संस्थांची मुख्य समस्या असते. अशा वेळी निबंधक व सहकार आयुक्त आर्थिक दृष्ट्या दुर्बल संस्थांना आर्थिक मदत देण्याचे कार्य राज्य शासनाच्या वतीने किंवा राज्य सरकारच्या वतीने करीत असतात. आज बऱ्याचशा ग्रामीण भागातील सहकारी संस्था ह्या आर्थिक मदतीसाठी किंवा बाह्यमार्गाने भांडवल मिळण्यासाठी राज्य सरकारच्या शासकीय मदतीवर अवलंबून असतात. म्हणून निबंधकाला सहकारी संस्थेच्या विकासाकरिता संपूर्ण सहकारी संस्थांना आर्थिक सहाय्य सहकारी बँकांकडून किंवा राज्य सरकारकडून उपलब्ध करून देण्याचं कार्य सहकार आयुक्त व निबंधकाला करावं लागतं.
आणि सहकारी संस्थांचा आर्थिक विकास करण्याच्या दृष्टीने हे कार्य मित्रांनो अत्यंत महत्वाचं असल्यामुळे निबंधकाला या संदर्भात अतिशय सजग किंवा दक्ष राहावं लागतं. यानंतर निबंधकाची क्रमांक 5 कार्य आहे की सहकारी संस्थेच्या कर्ज वसुलीला चालना देणे किंवा सहकारी संस्थाचे जे प्रलंबित कर्ज आहे त्या कर्ज वसुली करण्याकरिता सहकारी संस्थांना मदत करणे किंवा त्याला चालना देणे. मित्रांनो, सहकारी संस्था आपल्या सभासदांना विविध कामासाठी, विशेषतः शेतीविषयक कामासाठी विविध प्रकारचे कर्ज पुरवण्याचे कार्य करतात. परंतु त्यापैकी सहकारी संस्थांचे काही कर्ज बऱ्याच वेळा वेळेवर परत होत नाहीत किंवा त्यापैकी काही सभासद घेतलेल्या कर्जाची नियमितपणे वेळेवर परतफेड करू शकत नाहीत. त्यामुळे अशा सहकारी संस्थांना कर्ज वसुली करण्याकरिता निबंधकाला वेळोवेळी मदत करावी लागते. सभासदांनी वेळेवर कर्ज परत न केल्यामुळे अशा ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल किंवा गरीब सहकारी संस्था आर्थिक संकटात येतात. म्हणून या समस्येचं निवारण करण्याकरिता किंवा ग्रामीण भागातील ज्या सभासदांनी घेतलेल्या कर्जाची वेळेवर परत केली नाही त्याची सबळ कारणे तपासून निबंधक कर्ज वसुली करण्याकरिता एक कर्ज वसुली अधिकारी नेमून संस्थेच्या कर्ज वसुली करण्याकरिता योग्य ते सहकार्य करण्याचं कार्य निबंधकाला करावं लागतं आणि पर्यायाने सहकारी संस्थेला आर्थिक संकटातून वाचवण्याचं कार्य हा निबंधक करीत असतो. म्हणून थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, कर्ज वसुली करताना संबंधित सहकारी संस्थेचा सभासद खरंच प्रामाणिकपणे कर्ज तो परत करण्यास असमर्थ आहेत काय, या वर्षीचं त्याचं उत्पादक क्षमता किंवा उत्पादन क्षमता कर्ज परत करण्यास तो असमर्थ आहे काय, या सर्व बाबींची शहानिशा करूनच संबंधित संस्थेचं कर्ज वसूल करण्याच्या संदर्भात निबंधकाला तारतम्य ठेवावं लागतं किंवा त्या संदर्भात योग्य ती दक्षता घ्यावी लागते. आणि म्हणून अशा प्रकारे कर्ज वसुली करण्याच्या संदर्भातलं निबंधकाचं हे एक अतिशय संवेदनशील कार्य आहे मित्रांनो. त्यानंतर बघूया आपण निबंधकाचं विकास विषयक क्रमांक 6चं कार्य, समारोपीय कार्य, शेवटचं कार्य आहे सहकारी संस्थेच्या सभासदांना सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणाची व्यवस्था करणे किंवा सभासदांना सहकार शिक्षण व प्रशिक्षण देणे. मित्रांनो, ज्या सहकारी संस्था आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्ती असतात त्या दुर्बल व्यक्तींनी एकत्र येऊन सहकारी संस्थेची स्थापना केली जाते. परंतु बरेचसे सभासद संस्थेचे ग्रामीण भागातील असल्यामुळे बहुतेक सभासदांना संस्थेच्या कामकाजाची माहिती परिपूर्ण नसते. त्यामुळे सहकारी संस्थेची माहिती व संस्था चालविण्यासंदर्भातले संपूर्ण ज्ञान त्यांना सहकार शिक्षण व प्रशिक्षणाच्या माध्यमाने पूर्ण करून देण्याची जबाबदारी किंवा सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची सुविधा व व्यवस्था उपलब्ध करून देण्याचं कार्य निबंधकाला पूर्ण करावं लागतं. म्हणून सहकार आयुक्त व निबंधक सभासदांच्या शिक्षण व प्रशिक्षणाची व्यवस्था करतात. त्या दृष्टीने सभासदांना सहकार शिक्षण व प्रशिक्षण देण्याकरिता प्रशिक्षण शिबिरे किंवा कोऑपरेशन ट्रेनिंग कॅम्प, वर्कशॉप किंवा सहकार शिक्षण व प्रशिक्षणासाठी एखादी कार्यशाळा, सेमिनार किंवा सहकार शिक्षण व प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने विविध परिसंवादाचे आयोजन, एखाद्या सहकार विषयक तज्ञ व्याख्यानांचे आयोजन करून अशा विविध प्रकारे किंवा विविध माध्यमाने सभासदांना
सहकार शिक्षण व प्रशिक्षण देण्याचे कार्य निबंधकाला पूर्ण करावं लागतं। आणि अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सहकार आयुक्त व निबंधकाची सहकारी संस्थेच्या विकासाविषयीची जी कार्य अभ्यासलेली आहेत। यापूर्वी आपण निबंधकाची वैधानिक कार्य आणि नियंत्रणात्मक कार्य अभ्यासलेले आहेत। आणि अशा प्रकारे मित्रांनो, या प्रकरणामध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाच्या घटकासंदर्भात अभ्यास केलेला आहे, ते म्हणजे निबंधकाची सहकारी संस्थेबाबतची विविध कार्य। हा प्रश्न मित्रांनो दीर्घोत्तरी प्रश्न 8 गुणांचा बोर्डाच्या परीक्षेमध्ये समाविष्ट केला जाऊ शकतो, तो या हेडिंग खाली। कृपया आपण ही गोष्ट लक्षात असू द्यावी किंवा याची नोंद घ्यावी। प्रश्न असा आहे की निबंधकाची किंवा सहकार आयुक्त व निबंधकाची सहकारी संस्थेबाबतची कार्य स्पष्ट करा। अशा प्रसंगी मित्रांनो, या प्रश्नांचं दीर्घोत्तरी उत्तर लेखन करताना आपणास निबंधकाची जी विविध कार्य आहे, निबंधकाची यापूर्वी अभ्यासलेली वैधानिक कार्य, त्यानंतर निबंधकाची नियंत्रणात्मक कार्य, आणि आज आपण या पाठामध्ये जी अभ्यासलेली आहे निबंधकाची विकासविषयक किंवा विकासात्मक कार्य, या तिन्ही कार्यांच्या मुद्द्यांचं थोडक्यात स्पष्टीकरण देऊन त्याचा आढावा या दीर्घोत्तरी प्रश्नांमध्ये आपणास घ्यावा लागेल। कृपया याची नोंद असू द्यावी। किंवा या प्रश्नांदाखल लघुत्तरी प्रश्नांमध्ये सुद्धा 5-5 गुणांचे तिन्ही प्रश्नांपैकी 1 किंवा 2 प्रश्न येऊ शकतात। टिपाल्या किंवा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा या प्रश्नांच्या स्वरूपांमध्ये। म्हणून यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नांची आपण नीट पूर्वतयारी कराल ही अपेक्षा बाळगून या ठिकाणी थांबूया। धन्यवाद।